बघा, पालकमंत्र्याचा तिढा तसा सुटलेला आहे. कारण त्यांना आपण जे काही बिनविरोध सीट दिलेली आहे शेतकऱ्यांना, तेव्हा त्यांनी तो सोडलेला. आता फक्त मुख्यमंत्र्यांकडनं घोषित होणं बाकी आहे आणि मला वाटतं येत्या या 1-2 दिवसामध्ये व्हायला पाहिजे असं वाटतंय. 15 ऑगस्टच्या अगोदर व्हायला पाहिजे. कारण तसं आज उद्याच व्हायला पाहिजे होतं, पण आम्हाला वाटतंय 15 ऑगस्टच्या आतमध्ये होईल. आम्हाला वाटतंय तसं काय अडचणीचं वाटत नाही आहे. परंतु जे काय आत्तापर्यंत आमच्या बाजूने निकाल लागत आलेला आहे तो लागेल असं आम्हाला वाटतंय. बघा, पालकमंत्र्याचा तिढा तसा सुटलेला आहे. कारण त्यांना आपण जे काही बिनविरोध सीट दिलेली आहे शेतकऱ्यांना, तेव्हा त्यांनी तो सोडलेला. आता फक्त मुख्यमंत्र्यांकडनं घोषित होणं बाकी आहे आणि मला वाटतं येत्या या 1-2 दिवसामध्ये व्हायला पाहिजे असं वाटतंय. कधी काय कधी म्हणजे आता 1-2 15 ऑगस्टच्या अगोदर व्हायला पाहिजे. कारण तसं आज उद्याच व्हायला पाहिजे होतं, पण आम्हाला वाटतंय 15 ऑगस्टच्या आतमध्ये होईल. कारण परवा ज्यावेळेला कॅबिनेट होती त्यावेळेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांची चर्चा झाली आणि शिंदे साहेबांनी सांगितलं, मुख्यमंत्री बोलले मी करतो म्हणून, आणि मी स्वतः होतो तिथं. आता जे कोर्टामध्ये जी हालचाल सुरू आहे चिन्हावरून, त्यावर काय वाटतं आपल्याला? आम्हाला वाटतंय तसं काय अडचणीचं वाटत नाही आहे. परंतु जे काय आत्तापर्यंत आमच्या बाजूने निकाल लागत आलेला आहे तो लागेल असं आम्हाला वाटतंय. सर, राज ठाकरेंचा दौरा 9 तारखेला येतोय माणगाव महाड साईडला, काय सांगा? माणगावला त्यांनी एक कार्यालय घेतलं मध्यावरती त्यांचं, आणि त्याचं उद्घाटन करायला ते लोक येत आहेत. त्याच्यामुळे ते येणार आहेत असं कळतंय. कोर्टाच्या निगावरती संजय राऊतांची स्माइल दिसून येते, काय सांगा? त्यांची ज्या वेळेला स्माईल दिसते ते नंतर मध्ये कोमसते. कारण आतापर्यंत जे जे त्यांनी स्माईलने सांगितलंय ते सगळं उलटं झालेलं आता आमचा तेवढा अनुभव आहे. गेल्याच काही दिवसांमध्ये सर्वात मोठा मनसेचा पक्षप्रवेश तुमच्या हस्ते झाला होता. सर्वात मोठं मनसेला खिंडार पडलं होतं. कुठे ना कुठे राज ठाकरेंना आता थोडा उशीर झालाय का ह्या दौऱ्यासाठी, काय वाटतं? ते आता आम्ही नाही सांगू शकत, परंतु जे आम्ही काम करतोय त्या कामाच्या ह्याच्यावरती हे जे काही लोक आमच्याकडे येत आहेत त्याचं आम्ही स्वागत करतो, आणि त्या लोकांना कल्पना आहे की आम्ही तळागाळापर्यंत काम करतो आणि म्हणून लोक आमच्याकडे येत आहेत. आता राज ठाकरे येत आहेत ते त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन करायला येत आहेत. आणखीन पण काही लोक आमच्याकडे येऊ घातलेली आहेत. कदाचित ते कार्यक्रम झाल्यानंतर पण येतील आमच्याकडे. काय फरक पडेल त्या दौऱ्यात? तसं काय वाटत नाही. आता काय तसं असं दौरा करून येऊन जाऊन असं काय वेगळा फरक पडण्यासारखं काय नाही ना. शिंदे साहेबांच्या दरेगावी तुम्ही स्वतः जाऊन भेट घेतली. त्यांचं पालकमंत्री पदासाठी पहिले आशीर्वाद होते की काही राजकीय घडामोडींवरती काही भाष्य झालं याच्यावरती? नाही नाही नाही, आमचे जे आता आपली काही गावं दरडग्रस्त झालेली आहेत त्याबद्दल त्यांच्या मिटिंगचं टायमिंग चर्चा करायची होती. कारण मागच्या 2020-21ला जो काय महापूर आला, दरड कोसळले, त्याच्यामध्ये जे काय गावं बाधित झाली होती त्यांचं पुनर्वसन, आणि आत्ताच्या ह्या 6-7 तारखेला मागच्या जे काय गेल्या महिन्याच्या झालं त्याच्यामध्ये काही गावं आमची अशीच दरडग्रस्त झाली, त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी चर्चा करायची होती. आणि बाकी मग जे काय आम्हाला तर हा पाऊस, कोकणामधले जे काय रस्ते किंवा अदरवाईज काय ज्या गोष्टी त्यावरती चर्चा, बाकी काही नाही. सर, माणगाव बायपास लेन चालू करणार म्हणजे आपण गणपतीपूर्वी चालू करणार असं काही कधी होतं का? तसं होईल ते. कारण परवा मी जे काय अधिकाऱ्यांची चर्चा केली तर त्यांचा पूर्ण प्रयत्न चालू आहे. एक लेन गर्डरवरून टाकून झाले ते एक लेन, कारण बाकी रस्ता पूर्ण झालेला आहे. माणगावपर्यंतचा बायपासचा रस्ता जो काय तो पूर्ण झालेला आहे. फक्त गर्डर टाकून झाले तर मग तो आम्ही एक लेन चालू करू आणि एक लेन आतून चालू करू, म्हणजे अशा अडचणीची बाब होणार नाही. सर, एकनाथ शिंदे सातत्याने दिल्ली दौरा करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली, काय कधी वाटतंय? त्या बाबतीमध्ये आम्ही कधी विचारत नाही. म्हणजे वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो. कारण नेते मंडळी जे जातात त्याचे काही कारणं असू शकतात, काही पक्षाचं किंवा अदरवाईज काही, परंतु जे आज जाणार आहेत, उद्या काहीतरी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आहे त्यासाठी जाणार. साहेब, सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, पालकमंत्रीपद भेटण्यावरती तटकरे आणि शिवसेना जो हा थेट वाद होता तो संपुष्टात येईल का? नव्या मैत्री संबंध पूर्ण राजकीय वातावरणात येऊ नाही शकतात? नाही, तसं आता आम्ही त्यांना जी काही बिनविरोध सीट दिले त्यापासून आम्ही ते संपुष्टात आणलेलं आहे. तसा काही प्रश्न नाही आहे. आम्ही आमचा शब्द आणि कर्तव्य पाळलेलं आहे. आता
ते आम्ही तसं काय तर प्रश्न वाटत नाहीये कारण कुठला मुद्दा. या विधान परिषदेच्या निवडणुकीवरती महेंद्र दळवी यांची पण नाराजगी होती. विकास शेठ पण त्या मैदानामध्ये होते. आता थेट पालकमंत्री पद मिळाल्यामुळे आज बाकीच्यांची नाराजी दूर होईल का? आणि त्याच्या अनुषंगाने असा प्रश्न आहे की रामदास कदम असे म्हणतात तर काही कुणाची होऊ शकत नाही. तुम्हाला असं वाटतं तुमची होती? नाही ठीक आहे, तर होतील नाही होतील त्याला भविष्यामध्ये आपण बघूया ना. आम्ही आमचे तर झालेलो आहोत ना, की आम्ही आमचं कर्तव्य केलं. आम्ही आमच्या नेत्याने जो काय आम्हाला आदेश दिला आम्ही तो पाळला. की आम्ही यांना दळवींना पण समजवलं, आमच्या मुलग्यालाही समजवलं आणि आम्ही ती सीट त्यांना बिनविरोध आमच्यापर्यंत तर दिली. अन्यथा मग लढाई अटळ होती. साहेब, शेवटचा प्रश्न, सर्वात महत्वाचा प्रश्न. कोकणामध्ये अवघ्या काही दिवसावरतीच गणेशोत्सव येऊन ठेपला आणि मुंबई गोवा महामार्गावर तर असतात भले मोठे खड्डे पडलेले आहेत. कोकणातील महत्वाचे नेते म्हणून तुमची ओळख आहे. या संदर्भात वरिष्ठांशी काय बोलणार आहात? परवाच माझी मीटिंग झाली नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांबरोबर कोकण भवनला. त्यांना स्पष्ट आदेश दिलेले आहेत. आज मी पाणी पण केली लोणेरेच्या तिथली आणि तुम्हाला सांगू इच्छितो गणेश उत्सवाच्या अगोदर हा रस्ता टापटीप केला जाईल, हा माझा तुम्हाला शब्द आहे.